पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत आणि या घोषणांमुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. सर्वात मोठी घोषणा म्हणजे पीक कर्जाबाबत. सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना आता 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. म्हणजेच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. याचबरोबर जे शेतकरी नियमितपणे आपले कर्ज वेळेवर फेडत आहेत त्यांच्यासाठीही सरकारने मोठी घोषणा केली आहे. अशा प्रामाणिक शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना थेट आर्थिक फायदा होणार आहे. आता खरीप हंगामाच्या तयारीकडे वळूया. राज्यात यंदा सुमारे 145 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे मोठे नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाण्यांची कोणतीही कमतरता भासू नये यासाठी सरकारने पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला आहे. दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीही सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासोबतच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खतांचा काळा बाजार. यावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत अनेक परवाने रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दरात खत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. एकूणच या सर्व उपाययोजनांद्वारे राज्यातील कृषी क्षेत्राला बळकटी देण्याचा सरकारचा स्पष्ट प्रयत्न दिसून येत आहे. कर्जमाफी, प्रोत्साहनपर अनुदान, बियाण्यांची उपलब्धता आणि तंत्रज्ञानाचा वापर या सर्व निर्णयांचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार का? कमेंट करा.